त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब शेळवणे यांचा देखील जाहीर प्रवेश। हॅलो, चाकणच्या या मार्केट यार्डातल्या या प्रचंड सभा, ही प्रचंड सभा आपल्या बहुतेक बाबाजी काळेच्या विजयासाठीच आहे। जेव्हा जेव्हा या मार्केट यार्डाला सभा झाल्या बाळासाहेब ठाकरेंपासून, तेव्हा तेव्हा शिवसेनेचा उमेदवार हा विक्रमी मताने विजयी झाला। मला इकडली 2004 ची सभा आठवते, शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची। इथेच लोक असे झाडावर वगैरे चढून ती सभा, वर छपरावर, पत्र्यावर, हाऊसफुल सभा होती। आणि त्या सभेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, खेड विधानसभा मतदारसंघ असेल, इथे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत राहिला। आणि आज पुन्हा ती वेळ आलेली आहे। मला वाटतं 2-1 वर्षापूर्वी आलो होतो, 3 वर्षापूर्वी, आणि काय सांगितलं होतं बाबाजी? काही झालं, इकडली दुनिया तिकडे होईल, सूर्य पश्चिमेला उगवेल, पण खेडचा आमदार हा शिवसेनेचाच होईल, जागा कोणाकडे पण असू द्या। आता ही जागा आपण घेतल्यावर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की बाळासाहेब ठाकरेंचं, हिंदुहृदय सम्राटांचं स्वप्न साकार करण्यासाठी बाबाजी काळे यांना आपण प्रचंड मताने विजय केला पाहिजे। मला खेडच्या किंवा या मतदारसंघातल्या शिवसैनिकांचं कौतुक आहे। आमचे सुरेश गोरे साहेबांची आठवण मला येते। ते आमदार झाले, मग त्यांच्या वाट्याला संघर्षच आला, तो या सध्याच्या दळभद्रे आमदारामुळे। इकडले तुमचे माजी खासदार पळून गेले घुमण्याला पाय लावून। त्या गद्दाराची काय अवस्था झाली आपण पाहिलं। पण याही परिस्थितीमध्ये खेड, आळंदी, चाकण इकडल्या शिवसैनिकांनी छातीचा कोट करून, संघर्ष करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही टिकवून ठेवली, वाढवली। आणि आज ती वेळ आलेली आहे की विधानसभेचा आमदार सुद्धा शिवसेनेचा करून आपल्याला 23 तारखेला आणि पुढे 26 तारखेला या राज्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला स्थापन करायचं। मी आता येताना पाहत होतो चाकण MIDC चांगलं आहे, शरद पवार साहेबांची कृपा आहे। औद्योगिक विकास कसा करावा, नोकऱ्या कशा आणाव्यात या भागामध्ये, हे त्या मिंदेला आणि फडणवीसला जमणार नाही। त्याच्यामुळे आपण शरद पवार साहेबांचं जे नेतृत्व आहे या भागातलं, महाराष्ट्रातलं, त्या नेतृत्वाचा आपण ऋणी असायला पाहिजे। इतकी मोठी MIDC उभं करणं आणि जगातल्या ऑटोमोबाईल कंपन्या या भागात आणणं हे सोपं काम नव्हतं। हे मी यासाठी सांगतो आहे बाळांनो, आज महाराष्ट्र
महाराष्ट्रातला उद्योग, महाराष्ट्रातल्या नोकऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातला घेऊन चाललेल्या आहेत. आणि मला भीती वाटते उद्या या चाकणवरती ह्यांचा डोळा जायला नको आणि चाकणचे ऑटोमोबाईल उद्योग सुद्धा गुजरातला जायला नको. आज राज्यातली प्रत्येक गोष्ट गुजरातला चालली आहे. मुंबईतली चालली आहे, पुण्यातली चालली आहे, नाशिकची चालली आहे, नागपूरची चालली आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला भिकारी करण्याचं काम चालू आहे. हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं, ताठ मानेनं जगता यावं म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. आणि आज त्या महाराष्ट्राची अवस्था अशी करून ठेवलेली आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, बघा किती लोकप्रिय आहेत. अशा परिस्थितीत हा महाराष्ट्र सापडलेला आहे. चाकणच्या आमदारांविषयी, इकडल्या आमदारांविषयी मी काय सांगावं बाबाजी, तुम्हीच सांगायला पाहिजे जास्त. असा गुंड माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेत याची लाज वाटली पाहिजे आपल्याला. खोटारडा, भंपक, एक नंबरचा गुन्हेगारी वृत्तीचा हा माणूस, आपल्या सहकाऱ्यांचे खून करणारा माणूस, असा माणूस इतके वर्ष आमदार राहतो कसा? या चाकणमधून खंडणा गोळा करणारा माणूस इंडस्ट्रीमधून. अरे त्यापेक्षा या आपल्या भागातला जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे, त्याच्यासाठी काम करा. आणि म्हणून आम्ही ठरवलं ही जागा पवार साहेबांच्या पक्षाची होती, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं बसून. मी पवार साहेबांना विनंती केली, साहेब आम्हाला हिशोब चुकता करायचा आहे. मी पवार साहेबांना विनंती केली, आम्ही तुमच्या 100 गोष्टी ऐकू, पण आम्हाला हिशोब चुकता करण्याची संधी शिवसेनेला मिळावी. साहेब या माणसानं तुमच्याशी पण गद्दारी केलेली आहे, या माणसानं तुमच्याशी बेईमानी केलेली आहे, तुमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आता ह्या माणसाला, या गद्दाराला गाडण्याची संधी शिवसेनेला द्या. आमचा शब्द आहे की इथे शिवसेनेचा भगवा फडकेल. आपण सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे मित्र होता, ती संधी आम्हाला द्या. आणि मी आभारी आहे माननीय शरद पवार साहेबांचा, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा. त्यांच्याकडे मला म्हटले, अरे आमच्याकडे उमेदवार आहेत, अतुल देशमुख आहेत, हा सुधीर, त्यांचे सासरे आमचे मित्रच आहेत सुधीरजींचे, ते सगळ्यांचेच मित्र आहेत. आम्ही सगळे बसलो आणि ठरलं की हे जे आमचे सगळे सहकारी आहेत, मग अतुल देशमुख असतील, मुंगसे असतील, यांना सत्ता आल्यावरती कसं आणि कुठे सभागृहात कसं पाठवायचं हे आम्ही सगळे ठरवलं. पण आम्ही एक आहोत. या गद्दाराला गाडण्यासाठी, या बेईमान माणसाला, या गुन्हेगाराला गाडण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत. हे तुम्ही आज व्यासपीठावरती पाहत असाल. खूप मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहे, मला कौतुक आहे. लाडक्या बहिणी आहेत. आम्हाला आत्ताच कळलं, महाराष्ट्रातल्या लाखो बहिणींना आता आपण लाडकं म्हटलं पाहिजे. इतके वर्ष आम्ही बहिणींकडून भावभीज करून घेतो, राखी बांधतो, रक्षाबंधन करतो. आमच्या लाडक्या बहिणी नव्हत्या, 1500 रुपये दिल्यावर लाडक्या बहिणी झाल्या, बरोबर ना? तरी या बहिणी इथे हजर आहेत. म्हणजे 1500 रुपयात आमच्या बहिणी तुमच्या मताला विकल्या जात नाहीत, कारण या बहिणी डोक्यावर पडलेल्या नाही आहेत. अरे 1500 रुपये देता
त्याच्यापेक्षा घराघरात रोजगार द्या, चांगला शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, घरं चालतील असं पहा. म्हणजे 1500 रुपये देऊन त्यांना गुलाम करण्याची वेळ येणार नाही. पण आता योजना चालूच झालेली आहे. तर आम्ही ठरवलं आहे, महाविकास आघाडीचं सरकार जे येणार आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आम्ही ठरवलं आहे की ह्यापेक्षा उत्तम योजना द्यायची. महालक्ष्मी योजना 1500 नाही, बहिणींना 3000 रुपये. त्यांची पण इज्जत राहिली पाहिजे ना, प्रतिष्ठा राहिली पाहिजे. 1500 रुपये काय आहे? 500 रुपये किलो लसूण झालाय, कांदा 100 सव्वाशे. बघा ना काय काय चाललं, कसं होणार? सिलेंडर 1400 रुपये. हा, 1400 रुपये द्यायचे 3 महिने, नंतर तू मुख्यमंत्री राहणारच का बाबा? नाही राहणार. आम्ही ठरवलं आहे महालक्ष्मी योजना 3000 रुपये, आणि सगळ्या बहिणींना महाराष्ट्रात प्रवास फुकट. ही योजना आहे आमची महालक्ष्मी योजना. शेतकऱ्यांचं कर्ज माफ 3 लाखावर. आणि हे जे असंख्य तरुण आमचे ज्यांना नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही, त्यांच्या हाताला काम द्यायची जबाबदारी आमच्या सरकारची असेल. आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्या तरुणाला 4000 रुपये. बघा कशा टाळ्या वाजतायत. 25 लाखाचा आरोग्य विमा. संकट येतात, आजारपण येतात, साथीचे रोग येतात, करोनासारखे घरच्या घर उद्ध्वस्त होतात. काय करायचं कुटुंबानं? आमची योजना आहे, कुटुंबाचा विमा सरकार काढेल आणि 25 लाख तुम्हाला मिळतील. याला म्हणतात राज्य करणं, सरकार चालवणं, जनतेचा विचार करणं. आणि महागाई आटोक्यात राहील. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे कायम स्थिर राहतील, वर खाली होणार नाहीत. विकासावर बोला ना. या राज्यामधलं सरकार विकासावर बोलतोय. एकनाथ शिंदे विकासावर बोलतोय, फडणवीस विकासावर बोलतोय, अजित पवार विकासावर बोलतोय. काकाच्याच मागे लागलाय, काकाच्याच मागे लागला अजित पवार. अरे ज्या काकाने तुला वाढवलं, मोठा केला, खायला शिकवलं, सगळंच खायला शिकवलं, काही करत नाही. बरोबर बोलतोय. विकासावर का बोलत नाही तू बाबा? अरे आमदारांना 50-50 कोटी रुपये द्यायला तुझ्याकडे पैसे आहेत, खासदारांना 100-100 कोटी रुपये द्यायला तुझ्याकडे पैसे येतो. कुठून? जमिनीतनं पैसा येतो की आकाशातून पडतो? या सरकारमधला एकही मंत्री, एकही नेता विकासावर बोलत नाही. बोलतात कशावर? हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान. हा, अरे काय बोलताय भारत? आता परवा देवेंद्र फडणवीस, मला त्याचं मेंदूचं कौतुक वाटतंय. हा मेंदू मुजेमध्ये ठेवला पाहिजे भविष्यात. महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे, या राज्याची निवडणूक सुरू आहे. महाराष्ट्रावरच्या प्रश्नावरती बोला ना, तरुणांच्या रोजगारावरती बोला. तो गौतम अडाणी अख्खी मुंबई आमची खातोय, लुटतोय, गिळतोय, त्याच्यावर बोला. तो नरेंद्र मोदी, अमित शहा महाराष्ट्राची वाट लावून सगळा पैसा आमचा गुजरातला नेतोय, त्याच्यावर बोला. पण हा बोलतोय कशावर? महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आली तर आम्ही जाऊन पाकिस्तानवरती झेंडा फडकवू. अरे काय विषय काय आहे? पाकिस्तान कुठे, महाराष्ट्र कुठे? विषय काय चाललाय? पाकिस्तानवरील झेंडा नको फडकव बाबा तू. आधी नागपूरला तुझा झेंडा उतर देतो बघ या निवडणुकीत. तिकडे चीन घुसलंय लडाखमध्ये, तिथे जाऊन झेंडा लाव. त्या भाजपवाल्यांना सांगा. झेंडे कुठे फडकवतात? त्या मणिपूर नावाच्या आमच्या राज्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून पेटलाय मणिपूर.
महिलांना रस्त्यावर आणून नग्न करून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत आणि प्रधानमंत्र्याची मोदीची हिंमत नाही तिकडे जायची, तिकडे जाऊन झेंडा फडकव, तिरंगा, आणि मग इथे झेंडा फडकवीन तिथे झेंडा फडकवीन. बटेंगे तो कटेंगे, नवीन घोषणा भाजपची, बटेंगे तो कटेंगे. काय बटेंगे काय कटेंगे? जागेवर आहे काय तुमचं कापायला काही? लोकसभेत कापलं लोकांनी जे कापायचं ते कटेंगे. तो योगी आदित्यनाथ भगवी लुंगी घालून येतो. अरे त्याला म्हटलं हवा बहुत तेज आहे बाबाजी, लुंगी उड जाएगी. मी बोला महाराष्ट्रात आलो, लुंगी सोडली माझी. हे असे उद्योग या भाजपवाल्यांचे या महाराष्ट्राला मूर्ख समजतात, मराठी माणसाला मूर्ख समजतात. हा महाराष्ट्र एक आहे, मराठी माणूस एक आहे, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सेफ आहोत. हे बटेंगे तो कटेंगे, हम एक है तो सेफ आहे. हे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि गौतम अडाणी यांच्यासाठी हम तीनों एक है, तोही सेफ आहे, तोही अडाणी सेफ आहे. आम्हाला नको शिकवतो. या महाराष्ट्राचे दोन दुश्मन आहेत, या महाराष्ट्राचे दोन दुश्मन आहेत. पहिला नरेंद्र मोदी आणि दुसरा अमित शहा, हे लक्षात घ्या. आणि आपली लढाई या महाराष्ट्राच्या दुश्मनांशी. लोक आम्हाला विचारतात या निवडणुकीत तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे? मी म्हटलं आता आम्हाला इथे प्रतिस्पर्धी उरलेला नाही, पण जरूर सांगतो या राज्याला मराठी माणसाचे दोन शत्रू आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी. त्यांना गाडल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्राच्या अंगावर चाल करून येण्याची हिंमत या दोघांनी केली आहे. महाराष्ट्राचा इतिहास नष्ट करण्याची हिंमत या दोघांनी केलेली आहे. 400 वर्षापूर्वी अशी हिंमत औरंगजेबाने केली होती. त्या औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला, हे त्यांना कोणीतरी आता सांगावं. मित्रांनो, ही निवडणूक फार महत्त्वाची. या मतदारसंघासाठी तर आहेच, हा आपल्या सगळ्यांचा प्रतिष्ठेचा अस्मितेचा विषय आहे, पण ही निवडणूक आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे, लक्षात घ्या. आपण शाहू फुले आंबेडकरांच्या नावानं हे राज्य चालवतो. हे राज्य टिकावं म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी 55 वर्ष झुंज दिलेली आहे. आणि हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम गुजरातचे 2 व्यापारी दिल्लीत बसून करताय. म्हणून मी म्हणतो ही निवडणूक फक्त आपल्याला सत्ता मिळावी यासाठी नाही आहे. ही निवडणूक फक्त बाबाजी काळे आमदार व्हावा म्हणून नाही आहे. बाबाजी काळे निवडणुकीला उभा नाही आहे. मी म्हणतो महाराष्ट्र निवडणुकीला उभा आहे. आपला महाराष्ट्र निवडणुकीला उभा आहे आणि आपल्याला या महाराष्ट्राला विजयी करायचा आहे. वाचलं मी ते, उद्धव साहेब, आम्ही देव पाहिला नाही, पण तुम्ही देवापेक्षाही कमी. बरोबर आहे. कोविडच्या काळामध्ये त्यांच्यातलं देव पण महाराष्ट्रानं पाहिलं. म्हणून आज महाराष्ट्र सांगतो, उद्धव साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. या योगीच्या राज्यात तिकडे त्याची गंगा गंगा गंगा, अरे आम्हालाही गंगा माहिती आहे, महाराष्ट्रात गंगा गोदावरी कृष्णा आहेत. त्या तुमच्या गंगेमध्ये रोज हजारो प्रेत करोना काळात तुम्ही सोडत होता बेवारसपणे. हे फोटो जगभरात प्रेत तरंगतायत, आगापिछा काही नाही. आमच्या महाराष्ट्रात तेव्हा उद्धव ठाकरे नावाचा हा देव माणूस एक कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा काम करत राहिला. आपले प्राण वाचवण्यासाठी घराघरामध्ये औषधं मिळत आहेत का, जेवण मिळत आहे का, चूल पेटली आहे का. देव माणूस महत्वाचा, देवापेक्षा देव माणूस महत्वाचा. हे देव पण आम्ही बाळासाहेब ठाकरेत पाहिलं, हिंदुहृदय सम्राटामध्ये पाहिलं, आणि त्यानंतर तोच अंश आणि वंश आपण उद्धव ठाकरे साहेबांमध्ये पाहतो आहोत.
त्याला लाडका भाऊ म्हणतो आपण उद्धव ठाकरेंना, लाडका मुलगा म्हणतो आपण. त्यासाठी त्यांना लाच द्यायची गरज नाही पडत. जसं हा मिंदे देतोय 1500 लाच, तुझ्या खिशातले देतो. आमचाच पैसा आहे ना, जनतेचा, आमचाच लुटलेला पैसा आहे. तू का रॉबिनहूड आहे का? तेव्हा मित्रांनो आणि बहिणींनो, बाबाजी काळे नावाचा एक उत्तम उमेदवार, सभ्य, सुसंस्कृत, धार्मिक, माळकरी, बरोबर ना, वारकरी, अजून काय पाहिजे तुम्हाला? रामकृष्ण हरी, गद्दारांना कायमचं घरी. या संपूर्ण भागामध्ये आपण 2019ला जागा जिंकू शकलो नाही. जुन्नरपासून पुढे हडपसरपर्यंत दुर्दैव आहे. त्याच्यामुळे आम्ही हट्टानं ही जागा एक मधली मागून घेतली. इथे जर झेंडा फडकला भगवा, इथे जर मशाल पेटली, मशाल भडकली, तर महाविकास आघाडीसुद्धा उजळून निघेल आणि शिवसैनिकांना एक आधार मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांचा, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि मजबूतीने या महाराष्ट्राच्या विकासासाठी उभे आहोत. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, भेदाभेदी नाही आहे. शरद पवार साहेब आम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या स्थानी आज आहेत. आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे नेते आहेत. आज त्यांच्यावर सुद्धा गद्दारांनी जी वेळ आणली आहे, या वयात रोज 10 सभा आमचा हा नेता घेतो आहे, मार्गदर्शन करतो आहे. आम्हाला त्यांच्याही अपमानाचा बदला घ्यायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करीन, ही संधी सोडू नका आणि बाबाजींना आमच्या प्रचंड बहुमतानं विजयी करा. आणि उद्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, सत्तेमध्ये इकडल्या शिवसेनेचं योगदान राहू द्या. आपण खूप मोठ्या संख्येनं सकाळपासून बसलेला असाल, मी आपला आभारी आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांना मी गाडीतूनच फोन करून सांगेन की साहेब, ही जागा जिंकलेली आहे. 23 तारखेला संध्याकाळी अतुलजी देशमुख, सुधीरजी, आपण सगळे, हो संजय घनवट, आपण सगळे 23 तारखेला संध्याकाळी खेड आळंदीचा आमदार घेऊन मातोश्रीवरती या. आम्ही आपल्या स्वागतासाठी तयार आहोत. ही आपल्या सगळ्यांची प्रतिष्ठेची लढाई आहे. मग हिंदू हृदय सम्राट असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय राहुल गांधीजी असतील, ही सगळ्यांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. आणि ही लढाई आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी जिंकावीच लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक पक्ष प्रवेश होतोय. बाळासाहेब शिळवणे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष, अजितदादा पवार गट यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. आणि शामराव माने या ठिकाणी आज जिल्हा प्रमुख, शिंदे गट जाहीर जरी काही भाषणं राहिली असली